आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, मुंबईत सुरू असलेलं मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय अशी टिप्पणी माननीय उच्च न्यायालयानं आज केली। काही आंदोलकांकडून गेल्या 2 दिवसात ज्या गोष्टी घडल्या त्याचा आज पाढाच वाचून दाखवला गेला। न्यायालयानेही त्यावर चिंता व्यक्त केली। मुंबईत संपूर्ण उच्च न्यायालय परिसराला घेराव घालण्यात आला। उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या गाड्या अडवण्यात आल्या। त्यांना उच्च न्यायालयामध्ये येण्यापासून अडवण्यात आल्याचं न्यायमूर्तींकडून स्वतः सांगण्यात आलं। पण प्रश्न आहे, आंदोलकांना नियंत्रित करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे? हे प्रशासनाचं अपयश नाहीये का? हे आंदोलन सरकारच्या आणि आंदोलनकर्त्यांच्या सुद्धा हाताबाहेर जातंय का? आझाद मैदानावर शांततेत सुरू असलेल्या आंदोलनात काही बाहेरचे हुल्लडबाज शिरलेत का? खरं तर सरकार मुंबईत आहे, त्यामुळे न्यायासाठी माणसं मुंबईतच येणार। अनेक आंदोलनं धडकतात मुंबईत, अशी अनेक आंदोलनं आजवर मुंबईनं पाहिलेली आहेत। अतिविराट असा मराठा मोर्चा मुंबईनं पाहिला, पण त्यातली शिस्त जगाला हेवा वाटावा अशी होती। जगानं त्याची दखल घेतली। त्या आंदोलनात कोण नव्हतं? वकील होते, डॉक्टर होते, इंजिनियर होते, प्राध्यापक होते, त्यांच्यासोबत सगळ्यांची सहानुभूती होती। त्या सगळ्याचं कौतुक झालं, त्या शिस्तीचं कौतुक झालं। पण आझाद मैदानावरचं आंदोलन काहीसं अनियंत्रित होतंय का असा प्रश्न पडलाय। त्याचं कारण म्हणजे एकीकडे मनोज जरांगे पाटील आपल्या जीवाची बाजी लावून आमरण उपोषण करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आंदोलनात शिरलेल्या काही हुल्लडबाजांमुळे मराठा आरक्षण आंदोलनाचं गांभीर्य हरवतंय का असा प्रश्न विचारला जातो। हे आंदोलन खेळ नाहीये, आयुष्याचा खेळ झाला म्हणून उठलेला एल्गार आहे। या आंदोलनाच्या बुडाशी वेदना आहे, 4 दशकांची सल आहे, अण्णासाहेबांचं बलिदान आहे, अनेकांचा त्याग आहे, तपश्चर्या आहे, संघर्ष आहे आणि प्रचंड मोठी अस्वस्थता आहे। जिथं आपला नेता एका निर्धारानं आपला जीव पणाला लावतोय, तिथं हुल्लडबाजी गालबोट लावत नाहीये का? शिस्त आणि धैर्य आंदोलनाचं सामर्थ्य आणि सौंदर्य राहिलंय आणि त्याचा सगळ्यांना हेवा वाटला। ते आज टिकायला हवं। हे आंदोलन सरकारच्या विरोधात आहे, प्रशासनाच्या विरोधात आहे, त्यामुळे आंदोलनाचा सामान्य मुंबईकरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे। हे आंदोलन नीट हाताळणं आंदोलकांइतकीच सरकारची सुद्धा तितकी जबाबदारी आहे। सरकार त्यापासून पळ काढू शकत नाही। न्यायालयाने सरकारचे आज कान टोचले। उपोषणाचा 4था दिवस असल्यानं मनोज जरांगे पाटील थकले। अशा परिस्थितीत ते सतत शांततेचं आवाहन करतायत। त्यांनी सतत बोलणं योग्य नाही म्हणून पोलीस त्यांच्या ऑडिओ क्लिप ऐकून आंदोलकांना आवाहन करतायत। पण पूर्ण दक्षिण मुंबईमध्ये पसरलेल्या या आंदोलकांपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही। काही जण ऐकत सुद्धा नाहीयेत। आंदोलकांनी त्यांना समज देणं आज गरजेचं आहे, कारण आंदोलनात घुसून कोणी आंदोलनाला गालबोट लावत असेल तर स्वयंसेवकांची जबाबदारी आहे, त्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। अशा लोकांना वेळीच खड्यासारखं बाजूला करणं गरजेचं आहे, कारण हेतूपासून आंदोलन भरकटता कामा नये। पोलीस आपले आहेत, त्यांच्यावर आधीच प्रचंड ताण आहे, त्यांना सहकार्य करायला हवं। मुंबईत आलेला प्रत्येक जण सुखरूप घरी गेला पाहिजे, ही आंदोलक आणि सरकारची जबाबदारी आहे। म्हणूनच आज आपण ही चर्चा करतोय। हे आंदोलन भरकटू नये आणि त्याचा उद्देश हरवू नये याच्यासाठी आज या चर्चेच्या निमित्तानं काही सवाल उपस्थित करतोय। आंदोलन हाताबाहेर गेलंय, हे जे न्यायालयाचं म्हणणं आहे ते तुम्हाला पटतंय का? आणि खरंच ते दोन्ही आंदोलक आणि प्रशासन या दोघांच्या हातातून ते जाते का? हुल्लडबाजीमुळे आंदोलनाचं गांभीर्य, जी धार आहे आंदोलनाची ती बोथट होतीये का? गांभीर्य कमी होतंय का? सवाल हा सुद्धा आहे, असुविधांमुळे आंदोलनात गोंधळ उडाला का? प्रशासनाची जबाबदारी होती सुविधा पुरवणं, या सगळ्यांचं नियोजन करणं आणि त्यात दिल्या गेल्या नाही, त्यामुळे सुद्धा गोंधळ उडाला का? आंदोलनात स्वयंशिस्तीचा अभाव दिसतोय का? एक प्रकारे टीम काम करत होते आतापर्यंत स्वयंसेवकांच्या, पण सगळीकडे स्प्रेड झाले हे मुंबईमध्ये, त्यामुळे स्वयंसेवकांना सुद्धा मर्यादा येत आहेत का? आंदोलकांना नियंत्रित करण्यात प्रशासनाला अपयश आलंय का? हुल्लडबाज घुसले म्हणून प्रशासन मार्ग आम्ही आज हातवर करू शकतं का? नाही, प्रशासनाची जबाबदारी आहे। जर हुल्लडबाज असतील, हुल्लडबाजी होत असेल, उद्या कोणाच्या जीवाला धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण आहे? सवाल आहे आणि हे सगळे प्रश्न आपण उपस्थित करूया आज मान्यवर पाहुण्यांच्या सोबत।